नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि ते तुम्हाला सेशन आवडलं देखील असेल. नेहमीप्रमाणे आज आम्ही काहीतरी नवीन आणि मनोरंजक घेऊन आलो आहोत आणि आज आपण पुन्हा एकदा आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच रिंकीला भेटणार आहोत. तुम्हाला माहितीये का, आज रिंकी आहे ना थोडीशी दुःखी आहे बरं का. पण नेमकं काय झालं असेल तिच्यासोबत? चला तर मग जाणून घेऊया रिंकीच्या दुःखी असण्यापाठीमागचं कारण आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या सॅटर्डे स्टोरी सेशनला. काय झालं रिंकी, आज इतकी दुःखी कायस बाळा? शाळेमध्ये तुझ्यासोबत काही घडलंय का? हो आई, आज आमच्या शाळेमध्ये ना धावायची स्पर्धा होती. तुला माहिती आहे ना मी किती जोरात पळते, पण धावताना माझा पाय घसरला आणि मी खाली पडले. माझ्या ऐवजी ती दिव्या जिंकली आणि मला ते अजिबात नाही आवडलं. रिंकी, असं नाही करायचं बाळा. अगं, तू जिंकली नाहीस म्हणून काय झालं, पण दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानता आला पाहिजे ना. चल मग, याच घटनेवर आधारित मी तुला एक गोष्ट सांगते. कदाचित ही गोष्ट ऐकून तुझे विचार बदलतील. चालेल, सांग. या गोष्टीचं नाव आहे परस्यूट ऑफ हॅपीनेस, म्हणजे आनंदाचा शोध. देयर वॉज अ विलेज नेम्ड ज्ञानपूर. तर ज्ञानपूर नावाचं एक गाव होतं. देयर वॉज अ युनिक स्कूल इन द विलेज वेअर एव्हरीवन रिसीव्ड ट्रेनिंग. आणि या गावात एक विलक्षण शाळा होती जिथं वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जायचं. There were initiatives taken at this school to help students become proficient in all subjects including athletics, academics, 3 language and science project. आणि या शाळांमध्ये ना विद्यार्थ्यांना सर्वच विषयात प्रवीण करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जायचे, ज्यामध्ये ॲथलेटिक्स असायचं, शैक्षणिक गोष्टी असायच्या, 3 भाषा शिकवल्या जायच्या आणि इतकंच नाही तर वैज्ञानिक प्रकल्प सुद्धा होते. The families of the children at this school were very humble. Many students' parents worked in agriculture and labor. आणि या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुटुंब खूप विनम्र होते. अनेक विद्यार्थ्यांचे आई वडील तर शेती आणि मजुरी करत होते. This school's teacher used to put a lot of effort into helping the students. आणि या शाळेमधील शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी खूप मेहनत घ्यायचे. Once, the school children got an opportunity to participate in a major international competition. एकदा शाळेतील विद्यार्थ्यांना एका खूप मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. The contest involved playing a game of chess. आणि ही स्पर्धा बुद्धिबळ खेळण्याची होती. Although numerous students were eager to participate, खुशी and सार्थक were chosen since they were both excellent players. आणि या स्पर्धेत भाग घ्यायला अनेक विद्यार्थी इच्छुक होते, पण खुशी आणि सार्थक हे दोघेही उत्तम खेळाडू असल्याने यांची निवड करण्यात आली. सार्थक अँड खुशी स्पेंट अ लॉट ऑफ टाइम प्रॅक्टिसिंग फॉर द इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ॲज दे बोथ केम फर्स्ट ॲट द नॅशनल लेवल. सार्थक आणि खुशीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरता खूप तयारी केली, कारण दोघेही राष्ट्रीय पातळीवर पहिले आले होते. He had to go abroad for the competition. They boarded a flight to fly to the competition's venue. But due to the long journey, Sarthak's health weakened. स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांना परदेशात जावे लागले. स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांनी विमानाने प्रवास केला, पण लांबच्या प्रवासामुळे सार्थकची तब्येत बिघडली. The fact that he had traveled abroad for such a significant competition upset both Sarthak's mother and teacher, and it now seems that Sarthak isn't going to be able to compete due to his sickness. सार्थकची आई आणि त्यांचे शिक्षक खूप दुःखी होते की तो इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी परदेशात आला आणि त्याच्या प्रकृतीमुळे त्याला सहभागीच होता येणार नाही. Sarthak didn't worry about his health. He insisted that he would compete, and he did compete. But he was disqualified from the competition because of his sickness. Sarthak took part in the competition despite being unwell. पण सार्थकने त्याच्या तब्येतीची काळजी न करता जिद्दीने स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरवले आणि त्याने स्पर्धेत भाग पण घेतला. पण आजारी असल्याच्या कारणाने त्याला स्पर्धेत अपात्र ठरवण्यात आले.
Sarthak did not regret any part of the show and Khushi was greatly inspired by it as well. या सर्व घटनेमुळे सार्थक नाराज झाला नाही आणि खुशीला यामुळे प्रेरणा मिळाली. Due to this inspiration, Khushi came first from 10 countries. Sarthak was very happy with this victory and his eyes welled up with joy. या प्रेरणेमुळेच खुशी 10 देशांमधून पहिली आली. सार्थकला तिच्या विजयाने अत्यंत आनंद झाला आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. सार्थक forgot his failure and he rejoiced in the victory of Khushi. सार्थक आपला पराभव विसरला आणि खुशीच्या विजयात सहभागी होऊन त्याने आनंद व्यक्त केला. मॉरल, वी शुड रिजॉइस इन दी हॅपीनेस ऑफ अदर्स. म्हणजे काय तर आपल्याला दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानता आला पाहिजे. रिंकी, आता सांग बरं, तुला या गोष्टीचा अर्थ समजला का अजूनही तुला तुझ्या पराभवाचं वाईटच वाटतंय? नाही आई, आता मला ही गोष्ट समजली आणि मला हे पण लक्षात आलंय की माझ्याकडून चूक झाली. आता मी जेव्हा दिव्याला भेटेन ना शाळेत तेव्हा मी तिला सॉरी म्हणेन. शाबास रिंकी, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. चल आता आपण या गोष्टीमधले काही अवघड शब्द व त्यांचे अर्थ बघूया. पहिला आहे युनिक. युनिक म्हणजे अद्वितीय किंवा वेगळा. पुढचा आहे इनिशिएटिव्ह. इनिशिएटिव्ह म्हणजे पुढाकार. पुढचा आहे प्रोफिशियंट म्हणजे निपुण किंवा कुशल. पुढचा आहे ॲथलेटिक्स म्हणजे क्रीडा किंवा खेळ. पुढचा आहे हंबल म्हणजे नम्र. पुढचा आहे ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. पुढचा आहे अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. पुढचा आहे न्यूमरस म्हणजे असंख्य किंवा बरेच. पुढचा आहे एक्सलंट म्हणजे उत्कृष्ट. पुढचा आहे डिस्क्वालिफाईड म्हणजे अपात्र ठरलेला किंवा बाद केलेला. त्यापुढचा आहे इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा. आणि शेवटचा आहे रिजॉइस म्हणजे आनंद व्यक्त करणे किंवा आनंद साजरा करणे. आता आपल्याला हे कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ तर समजले. चला तर आता एक ऍक्टिव्हिटी करूया. या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातील. तुम्हाला योग्य ऑप्शन कोणता आहे ते निवडायचंय. चला तर मग सुरू करूया. फर्स्ट, व्हॉट वॉज द नेम ऑफ द विलेज इन द स्टोरी? ए. ज्ञानपूर, बी. आनंदपूर. And the right option is A. Gyanpur. Next, what kind of school was in the village? A. A regular school with limited subjects, or B. A unique school that trained students in various fields. And the right answer is B. A unique school that trained students in various fields. Third is, what subjects and activities were taught in the school? A. Only academics, or B. Athletics, academics, 3 languages and science project. And the right answer is B. Athletics, academics, 3 languages and science project. Fourth, what kind of families did most students belong to? A. Rich business families, or B. Humble families involved in agriculture and labor. And the right answer is B. Humble families involved in agriculture and labor. Next question. Who were selected for the international chess competition? A. Khushi and Rahul, B. Khushi and Sarthak. The right answer is B. Khushi and Sarthak. Sixth question. What did Sarthak struggle to compete in the international competition? A. He forgot how to play, or B. His health weakened due to the long journey. And the right answer is B. His health weakened due to the long journey. Next question. What happened to Sarthak in the competition? A. He won the first prize, or B. He was disqualified due to his sickness.
And the right answer is B. He was disqualified due to his sickness. Next question. What did Sarthak do after Khushi won the competition? A. He felt jealous, or B. He celebrated her victory with joy. And the right answer is he celebrated her victory with joy. मुलांनो, तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी कशी वाटली? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण पर्सूट ऑफ हॅपीनेस ही गोष्ट ऐकली, त्याचा अर्थ समजावून घेतला आणि यावर आधारित असलेले कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ सुद्धा समजावून घेतले आणि एक मस्त अशी ऍक्टिव्हिटी सुद्धा सोडवली. दर शनिवारी आपण अशाच मजेदार ऍक्टिव्हिटी आणि छान छान गोष्टी ऐकणार आहोत. आजचा सेशन तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.